नमस्कार मित्रांनो, टीईटी मध्ये हिंदी विषय कोणी निवडावा व कसा निवडावा. तुम्ही जर टीईटी ची तयारी करत असाल हिंदी हा विषय नक्कीच घेऊ शकता. बघा मित्रांनो, नुकतेच कोर्टाने या ठिकाणी जाहीर केलेला आहे की हिंदी विषय हा तुम्ही घेऊ. हिंदी विषय घ्यायचा की नाही हा सर्वात मोठा संभ्रम या ठिकाणी निर्माण झालेला आहे. चला तर हिंदी विषय कशा पद्धतीने निवडायचा हे तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो. तर बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टीईटी 2026 शिक्षक पात्रता परीक्षा. मराठी माध्यम जर निवडलं तर आपला जो माध्यम आहे ते मराठी असणार आहे आणि या ठिकाणी आपली जी भाषा एक आहे ती मराठी असणार आहे आणि या ठिकाणी बाय डिफॉल्ट भाषा 2 आहे ती आपली इंग्लिश असणार आहे. म्हणजे मराठी विषय मराठी माध्यम जर घेतलं तर भाषा एक मराठी असणार आहे आणि बाय डिफॉल्ट भाषा 2 ही इंग्लिश असणार आहे. या ठिकाणी जर आपल्याला हिंदी माध्यम घ्यायचं असेल तर काय करावं लागणार आहे. बघा, माध्यम जर आपण हिंदी घेतलं तर भाषा ही आपली हिंदी असणार आहे, बरोबर आहे. आणि भाषा 2 मध्ये आपल्याला 2 पर्याय असणार आहेत. एक म्हणजे आपण भाषा 2 मध्ये मराठी घेऊ शकतो किंवा इंग्लिश घेऊ शकतो. समजलं. म्हणजे माध्यम जर आपण हिंदी निवडलं तर भाषा ही एक हिंदी असणार आहे आणि भाषा 2 मराठी किंवा इंग्लिश असणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही हा फॉर्म भरू शकता, हे माध्यम घेऊ शकता. तर आता इतर विषय कोणते असणार आहे, तर आपण माध्यम कोणतं जरी घेऊ, इतर जे विषय आहेत आपले ते मराठी माध्यम असणार आहे, जसं की सामाजिक शास्त्र असेल, गणित असेल आणि इंग्लिश तर असेल. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही हिंदी माध्यम या ठिकाणी टीईटीला घेऊ शकता. मित्रांनो, इतरही टीईटी विषयी आपणास काही माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. येणारी लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत सर्वप्रथम मिळत राहील. धन्यवाद.